गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं आहे. तर काल रात्री US मार्केट हे गॅपडाऊन ओपन झालं होतं चांगल्यापैकी. त्याच्यामागे कारण असं होतं की तिथे मार्केट ओपन होण्याआधीच तिथे जो इन्फ्लेशन डेटा आहे, कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन, तर तो आला होता आणि तो जास्त आला होता. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आला होता. मग त्यानं काय झालं तर रेट कटची जी प्रोबॅबिलिटी आहे ती अजून कमी केली. कारण जसं इन्फ्लेशन वाढेल तसं ते इंटरेस्ट रेट कट होणार नाहीत. इन्फ्लेशन कमी झालं पाहिजे. परंतु हा डेटा आल्यामुळे मार्केट सिग्निफिकंटली फॉल झालं. त्यानंतर ट्रम्पनी एक न्यूज दिली. कारण ट्रम्पने जे काही रशियाचे अध्यक्ष आहेत पुतिन आणि त्यानंतर झेलेन्स्की युक्रेनचे, तर ह्या दोघांसोबतही फोनवरनं चर्चा केली आणि युद्ध इमिजिएट थांबवण्याची त्यांना मागणी केली. आणि त्यासाठी जे काही पुतिन आहेत तर ते सुद्धा ॲग्री झालेले आहेत त्यांच्या फोनमुळे. आणि ट्रम्पनी त्यांची मागणी देखील मान्य केलेली आहे पुतिनची की नाटोमध्ये ते युक्रेनला घेणार नाहीत. त्यामुळे रशिया इझिली त्यांच्या बाजूने उभा राहिला. त्यामुळे ही गुड न्यूज ट्रम्पने दिल्यामुळे मार्केट तिथे पूर्णपणे रिकवर झालं आणि ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे. त्यानंतर आपण जर एशियन मार्केट्स जर पाहिले तर एशियन मार्केट्स हे मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. त्यानंतर आपण जर कालचं FISDAचं जर डेटा पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलं आहे 5,000 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं आहे 6,000 कोटींचं. त्यामुळे आपण मार्केटमध्ये काल पाहिलं की शेवटी जी काही रॅली आली तर ती पूर्णपणे निगेट करून गेली मार्केटला आणि ती DISचं बाईंग होतं त्यामुळे. परंतु आता बेसिकली आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज पार्लमेंटमध्ये डायरेक्ट इन्कम टॅक्स बिल जे आहे तर ते मांडलं जाणार आहे आणि त्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत तर त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी या डिपेंड राहतील. परंतु एक बॅड न्यूज अशी आहे की ज्या सगळीकडे न्यूज येत आहेत त्याप्रमाणे जे कोणी NRIs आहेत किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आहेत तर त्यांना त्यांच्या ज्या ॲसेट्स आहेत तर त्या डिक्लेअर कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठीचे इन्कम सोर्सेस दाखवावे लागणार आहेत. ही गोष्ट कदाचित NRIs आणि जे काही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर वगैरे आहेत तर यांना पचण्यासारखी नाही, हे लक्षात घ्या. कारण आपल्या सगळ्यांना माहीत असतं की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर कोणी फॉरेनचे नसतात, ते इथलेच लोक तिथे गेलेले असतात आणि टॅक्स वाचवण्यासाठी ते तिकडनं सगळे पैसे इन्व्हेस्ट करत असतात. परंतु त्यांच्याकडे ड्युअल सिटिझनशिप असते, इंडियन पण आणि त्या देशाची पण. परंतु प्रॉब्लेम असा आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन लावण्याचा प्रयत्न करण्यात आला तर मग ते इंडियन सिटिझनशिप पूर्णपणे गिवअप करतील आणि त्यामुळे काय होईल की ते इंडियन सिटिझन राहणार नाहीत आणि त्यांना त्यांचं कुठलंही आपण काय म्हणू शकतो की हे दाखवण्याची गरज नाही, कारण ते NRI राहणारच नाहीत. ओके, तर ते जाऊ द्या. परंतु जर आपण पाहिलं तर बेसिकली आपल्या मार्केटमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आणि FISच्या खूप साऱ्या शॉर्ट पोझिशन्स ओपन आहेत अजूनही. त्यामुळे जरी मार्केटनं छोटी मोठी रॅली केली काल, म्हणजे थोडंसं रिकवर झालं वगैरे, तरी त्यानं फार काही फरक पडण्यासारखा नाही आहे. परंतु आज जर जशी इन्कम टॅक्स बजेटमध्ये 12 लाखापर्यंतची अनाऊन्समेंट झाली अचानक, तसं जर आज एखादी नवीन गोष्ट याच्यामध्ये निघून आली आणि त्याच्यामध्ये जर काही रिलीफ मिळण्यासारखं असेल इन्कम टॅक्समध्ये तर मार्केट त्याला पॉझिटिव्हली घेऊ शकतं. अदरवाईज शक्यता फार कमी आहे. आता जर आपण एकीकडे US मार्केट पाहिलं तर ते ऑल टाईम हायला आहे आणि आपलं मार्केट जर आपण पाहिलं तर आपलं मार्केट रोज पडतं आहे. जर आजही मार्केट रेडमध्ये जर क्लोज झालं तर सलग 7 दिवस असे असतील की मार्केट रेडमध्ये क्लोज आहे, की जी चांगली गोष्ट आपण म्हणू शकत नाही नक्कीच. तर पाहूयात की आज काय होतं ते. परंतु काल रात्री इंडियन इन्फ्लेशन डेटा आलेला आहे CPI, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आला आहे. आणि म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की RBIचं जे एक्सपेक्टेशन होतं 5%चं, तर तो 5%पेक्षा कमी आला आहे, की जी चांगली गोष्ट आहे. परंतु जनरली आपलं मार्केट हे डेटाला फार जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे
आज न्यूज ड्रिवन मार्केट राहणार आहे, त्यामुळे जे काही निर्मला सीतारामन आहेत त्या काय मांडत आहेत त्या डायरेक्ट इन्कम टॅक्स बिलमध्ये, तर ते जास्त महत्त्वाचं राहणार आहे. तर मग मित्रांनो, मार्केट एवढ्यावरती सहजासहजी जाऊ देतील असं बिलकुल वाटत नाही आहे. आणि जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर 23,200, 23,300, 500 या लेवलला खूप हेवी कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि जर आपण खाली पुट रायटिंग पाहिलं तर ते आहे 22,800, 22,700 आणि त्यानंतर 22,500ला. या ठिकाणी जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, पुट रायटर थोडेसे घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आहेत, कारण मार्केट कधीही सिग्निफिकंटली डाऊन होऊ शकतं. त्यामुळे जवळचे म्हणजे 23,000चा वगैरे जो काही पुट आहे तो जास्त कोणी सेल करत नाही आहे आणि नवीन ॲडिशन पण तिथे होताना आपल्याला दिसत नाही आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनच्या ज्या पोझिशन्स आहेत तर त्या बेरिश साईडला आहेत आणि जे रिटेलर्स आहेत तर त्यांच्या पोझिशन्स मात्र बुलिश साईडला आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतो की मार्केट खाली येतं, कारण त्यांच्याकडे खूप सारे शेअर्स आहेत ना विकण्यासाठी, तसे आपल्याकडे बाईंग करण्यासाठी लिमिटेड पैसे आहेत. ओके, तर मग अशा पद्धतीनं एवढ्या सहजासहजी मार्केटमध्ये काहीतरी होईल चांगलं, तर त्याची शक्यता फार कमी आहे. पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.